चालता चालता त्याला त्या बेटावर 24,000 वर्ष जुनं रहस्य सापडलं। तेव्हा त्याला एक विचित्र डोंगर दिसला जो पिरॅमिड सारखा दिसत होता। पण पुढे असं कळालं की तो पिरॅमिड 24,000 वर्ष जुना होता। पण इतक्या वर्षांपूर्वी माणसं इतकी प्रगत नव्हतीच। मग हे रहस्यमय पिरॅमिड बनवलं कोणी हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। 1890 साल होतं। इंडोनेशियाच्या जावा बेटावर एम.दे. कोर्टे नावाचा एक संशोधक भटकंती करत होता। तेव्हा त्याच्या नजरेस एक विचित्र डोंगर पडला। डोंगराचं नाव होतं गुनुंग पादांग। तो डोंगर पिरॅमिड सारखा दिसत होता आणि त्यावर अनेक विचित्र दगड पसरलेले होते। पण त्यावेळी त्याने काही फारसं त्याकडे लक्ष दिलं नाही। नंतर 1914 मध्ये एका लेखात या डोंगराचा उल्लेख झाला, पण तरीही हे ठिकाण दुर्लक्षितच राहिलं। तब्बल 90 वर्षांनंतर 1979 मध्ये स्थानिक लोकांच्या नजरेत हा डोंगर पडला। लोकांना जाणवलं की डोंगरावर पसरलेले दगड नैसर्गिक नाहीत, तर एखाद्या ठराविक रचनेनुसार मांडलेले आहेत। हळूहळू ही चर्चा आसपासच्या गावांमध्ये पसरू लागली। मग 1980 मध्ये इथे ऑफिशियल संशोधन सुरू झालं। इंडोनेशियाच्या सरकारने हे ठिकाण वारसा स्थळ म्हणून घोषित केलं। त्यानंतर जगभरातून संशोधकांचं लक्ष जावा बेटाकडे वळलं। काहीतरी वेगळं, काहीतरी असामान्य इथे दडलंय ही शंका दिवसेंदिवस अधिक गडद होत चालली होती। 2014 पर्यंत सतत संशोधन सुरू होतं, पण उत्खननात फारसं काही ठोस सापडत नव्हतं। त्यामुळे अनेकांनी याकडे दुर्लक्ष केलं। पण या जागेचा शोध लागल्यानंतर तब्बल 128 वर्षांनी म्हणजे 2018 मध्ये काही संशोधकांनी या डोंगराच्या रचनेकडे बारकाईने पाहिलं आणि धक्कादायक दावा केला की हा डोंगर नैसर्गिक नाही, तर माणसांनी बनवलेला पिरॅमिड आहे। यानंतर या जागेचं गूढ अधिकच वाढलं। संशोधकांना वाटू लागलं की कधीतरी इथे एखादी प्रगत पण आज हरवलेली सभ्यता अस्तित्वात होती। मात्र सुरुवातीच्या कार्बन डेटिंगनुसार ही रचना फक्त 2000 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं गेलं। जगात यापेक्षा जुन्या रचना असल्यामुळे हा विषय पुन्हा थंडावला। पण 2023 साली एका पुरातत्व शास्त्रज्ञाच्या संशोधन लेखाने खळबळ उडवून दिली। लेखात दावा करण्यात आला की ही साईट 24 ते 27,000 वर्ष जुनी आहे। ही बातमी वणव्यासारखी पसरली। लेखात म्हटलं होतं की हे डोंगर सामान्य नाही, कारण इथले दगड इथे कापले नाही, तर ते दुसरीकडून आणले गेले। इतकंच नाही, तर या रचनेत पिरॅमिड प्रमाणे अनेक थर असल्याचंही नमूद करण्यात आलं होतं। यानंतर जेव्हा तपास केला गेला तेव्हा वरचा थर 2000 ते 3000 वर्ष जुना होता असं कळालं। पण जेव्हा खालच्या थराचे नमुने तपासले गेले तेव्हा दुसरा थर 7000 ते 8000 वर्ष जुना असल्याचं कळालं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा खालचा थर थेट 24 ते 27,000 वर्ष जुना असल्याचं समोर आलं। सर्व थर एकावर एक पिरॅमिड सारख्या रचनेत बसलेले होते। वर दिसणारे दगड अँटीसाइट या मजबूत दगडापासून बनलेले होते, म्हणून संशोधकांना वाटत होतं की खालच्या थरात पूर्ण पिरॅमिड लपलेलं असू शकतं। 3D मॅपिंग केल्यानंतर या डोंगराच्या आत काही रिकाम्या पोकळ जागा आढळल्या, ज्या एखाद्या चेंबर सारख्या वाटल्या। आता संशोधक ड्रिल करून आत कॅमेरे पाठवण्याचा प्रयत्न करतात। जर या रिकाम्या जागांपर्यंत पोहोचता आलं तर कदाचित आपण मानवी इतिहासाचा आजवर न पाहिलेला अध्याय पाहू शकतो। याच विषयावर दुसऱ्या एका लेखात असं म्हटलं गेलंय की ही रचना अत्यंत बारकाईने आणि प्लॅनिंग करून बनवलेली आहे। जर हे सिद्ध झालं तर हे ठिकाण जगातील सर्वात जुनं पिरॅमिड आणि सर्वात जुनी मानवनिर्मित रचना ठरेल। पण त्यासाठी आपल्याला अजून काही काळ वाट पाहावी लागेल, कारण अजून संशोधन सुरू आहे। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।